लक्ष्मण हाके यांची सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलक काही केल्यात ऐकायला तयार नव्हते तेव्हा गोपीचंद पडळकर यांनी माईक हातात घेतला आणि उभे राहिले। पुढे नेमकं काय घडलंय हे सगळं प्रकरण काय बघूया व्हिडिओच्या माध्यमातून। त्यांचं जे म्हणणं आहे ते नीटपणे माननीय मंत्री महोदयांनी ऐकून घेतलेलं आहे। त्याला विनंती केलेली आहे की तुम्ही एक प्रमुख वृत्त शिष्टमंडळ पाठवा, मध्ये मुख्यमंत्री महोदयांची चर्चा होईल आणि त्या पद्धतीनं सगळी सविस्तर चर्चा करून त्यांच्याशी बोलणं करून पुढे आपण व्यवस्थितपणे निर्णय घेऊ असं माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं आहे। त्या सगळ्या मुद्द्यावरती सविस्तर चर्चा करून तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितल्यानंतर हाकेसर मुद्द्याशी बोलतील। देवेंद्र फडणवीस साहेब आता फोनवरून हाके सरांशी बोलले। हाके सरांनी ज्या पद्धतीनं वाघमारे साहेब दोघांनी जे म्हणणं मांडलंय त्या म्हणण्यावरती चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ आज मुंबईला येत आहे। आपले हाके सरांनी ज्या लोकांची नावं सांगितली इथली पण प्रमुख मंडळी असतील, सरकारशी आज आपण चर्चा करू, व्यवस्थितपणे आपलं म्हणणं माननीय सीएम डीसीएम साहेबांच्या समोर ठेवू आणि मग हाके सरांची ते सविस्तर चर्चा करतील आणि मग पुढे निर्णय आपले उपोषणकर्ते आणि आपली समिती घेईल। त्यामुळे तुमचं जे सगळं म्हणणं आहे, तुम्ही जे जे इथं मांडलंय ते सविस्तरपणे सरकारच्या समोर मांडू, सरकारनं तुमचं काय म्हणणं आहे ते ठेवू आणि त्याच्यावरती काय निर्णय होतोय ते तुम्हाला कळवलं जाईल। मी स्वतः जातोय त्या बैठकीला, पण तुम्ही जे म्हणणं मांडलंय ते पण घ्यायला पाहिजे ना। तुम्ही पण मला तुम्हीच बोलताय तिथं, तर तुमचं सगळं म्हणणं आम्ही व्यवस्थितपणे प्लीज विनंती आहे तुम्हाला। हाके सरांनी एक आदर्श घालून दिलाय आंदोलनाचा, त्याला गालबोट तुम्ही लावून टाका। हो दोघे बोलले